एखादी वेब सिरीज किंवा थ्रिलर सिनेमा सुद्धा फ्लॉप ठरेल इतके ट्विस्ट अँड टर्न्स सध्या केतन अग्रवाल प्रकरणात येत आहेत. गेल्या महिन्याभरात रोज या प्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येते. सिया आणि चेतनवर केतनच्या हत्येचे इतके आरोप होत आहेत, पण ते अजूनपर्यंत सिद्ध न झाल्यामुळे त्यांचा उल्लेख फक्त संशयित आरोपी असाच केला जातोय. 16 जुलैला चेतन आणि सियाला पुन्हा एकदा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवून मिळाली. तर त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस पार राजस्थानच्या खाटूश्याम मंदिरापर्यंत पोहोचले. या मंदिरात सिया आणि चेतननं लग्न केल्याच्या दाव्यात कुठलंही तथ्य नसल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. पण चौकशीत सिया आणि चेतनबद्दल आणखी काही खुलासे झालेत. पोलीस चौकशीतून सुटण्यासाठी खोटं कसं बोलायचं यासाठी सिया आणि चेतननं काही व्हिडिओ बघितल्याची माहिती समोर आली आहे. तर काही सीसीटीव्ही फुटेजमुळे सिया आणि चेतन फ्री सेक्स ग्रुप चालवत असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय. हे नवीन खुलासे आणि नवीन आरोप आहेत काय? गुरुवारी कोर्टातल्या सुनावणीत नक्की काय झालं सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीच्या चौकशीत काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचं सांगितलं जात आहे. सिया आणि चेतननं केतनला मारण्यासाठी वेगवेगळं प्लॅनिंग केल्याची माहिती समोर येते. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार केतनला संपवण्याचा प्लॅन या दोघांनी वर्षभराआधीच केला होता. जेव्हा केतन आणि सियाच्या लग्नाची बोलणी सुरू झाली तेव्हा मे 2025 मध्येच दोघांनी केतनला आपल्या मार्गातून कायमचं बाजूला करण्यासाठी प्लॅन आखल्याचं सांगितलं जात आहे. सगळ्यात आधी त्यांनी स्लो पॉयझनिंगचा पर्याय निवडला. केतनला रोजच्या खाण्यापिण्यातून हळूहळू विष द्यायचं, ज्यामुळे त्याच्या शरीरातले महत्त्वाचे अवयव निकामी होतील आणि त्याचा तडफडून मृत्यू होईल. तसं झालं नाही तर केतन कायमचा अपंग तरी होईल, जेणेकरून आपला मार्ग मोकळा होईल असा क्रूर डाव या दोघांच्या डोक्यात होता. हे विष मिळवण्यासाठी दोघांनी अनेक प्रयत्न केले, अनेक ठिकाणी चौकशी केली, पण ते विष त्यांना मिळवता आलं नाही. त्यामुळे स्लो पॉयझनिंगचं त्यांचं प्लॅनिंग फसलं अशी माहिती आता दिली जाते. पण केतनला संपवण्यासाठी सिया आणि चेतनकडे फक्त प्लॅन ए किंवा बी नव्हता, तर A to Z सगळ्या ऑप्शन्सची त्यांनी चाचपणी केल्याचं आता सांगितलं जात आहे. स्लो पॉयझनिंगचा प्लॅन फसल्यानंतर सिया आणि चेतननं सुपारी देऊन हत्या करण्याचं प्लॅनिंग सुद्धा केलं होतं. त्यासाठी दोघांनी आधी एका कॉन्ट्रॅक्ट किलरचा शोध घेतला. या कॉन्ट्रॅक्ट किलर सोबत सिया आणि चेतनची एकदा भेट सुद्धा झाली होती. एका कॅफेमध्ये हे तिघे जण भेटले होते. त्यावेळी दोघांनी केतनबद्दल कॉन्ट्रॅक्ट किलरला माहिती दिली. पण केतन अग्रवाल कोण आहे, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय हे समजल्यानंतर संबंधित कॉन्ट्रॅक्ट किलरने ही सुपारी वाजवायला नकार दिला. त्याने माघार घेतल्यामुळं सिया आणि चेतनचा हा डाव सुद्धा फेल गेला. दरम्यान पोलिसांनी ज्या कॅफेमध्ये सिया आणि चेतन कॉन्ट्रॅक्ट किलरला भेटले त्या कॅफेचं सीसीटीव्ही फुटेज जप्त करून पोलीस या सगळ्याचा तपास करत असल्याची माहिती देण्यात येते. तसंच हा कॉन्ट्रॅक्ट किलर सुद्धा या प्रकरणात पोलिसांसाठी महत्त्वाचा आणि प्रमुख साक्षीदार ठरू शकतो अशीही शक्यता वर्तवली जाते. त्यामुळेच त्याच्या नावाबद्दल पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तसंच केतनला संपवण्यासाठी लोहगडाची जागा दोघांनी का निवडली याबद्दल आता आणखी एक नवीन खुलासा झालाय. यातून एका जुन्या बातमीचा अँगल चर्चेत आलाय. 18 मार्च 2025ला लोहगड किल्ल्यावरून कायद्याचा अभ्यास करणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीनं स्वतःला संपवलं होतं. ही बातमी सियानं वाचली आणि तिच्या डोक्यात लोहगड घोळायला लागला. चेतनसोबत मिळून केतनला इथेच संपवायचं असं तिनं ठरवलं. आता हे लोकेशन या दोघांनाही सेफ का वाटलं, तर केतनला ट्रेकिंगची आवड असल्यानं त्याला तिथे नेणं सोपं होतं. तसंच गडावर सीसीटीव्ही नसल्यानं आणि फारशी गर्दी नसल्यानं पकडले जाण्याची भीती नव्हती. हत्येच्या आधी 31 मेला दोघांनी तिथे जाऊन जागेची रेकी केली होती. ज्या स्पॉटवर जास्त गर्दी नसते, जिथे सीसीटीव्ही नाही, तोच स्पॉट या दोघांनी निवडला. तिथले सेल्फी आणि व्हिडिओ सुद्धा बनवले अशी ही माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे. आता या सगळ्यातून केतनच्या हत्येच्या प्लॅनिंगचा संशय चेतन आणि सियावर घेतला जातोय. पण हत्येचा दिवस आणि त्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी दोघांनी पूर्ण प्लॅनिंग केलं होतं. मग लोहगडावर जाण्याआधी चेतनने आपला फोन त्याच्या नोकराकडे ठेवणं, उडी घालून लोहगडावर येणं, पोलिसांना संशयास्पद वाटतील असे चॅट्स डिलीट करणं, सोनम रघुवंशीच्या चुकांचा सियानं अभ्यास करणं, असं पोलिसांपासून वाचण्याचे दोघांचे सगळे फंडे समोर आले होते. त्यात आता आणखी एका नवीन गोष्टीची भर पडली आहे. हत्या केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीतून अलगद कसं सुटायचं, आत्मविश्वासानं खोटं कसं बोलायचं,
पोलीस चौकशी दरम्यान शांत कसं राहायचं, पोलिसांच्या प्रश्नांना कशा पद्धतीनं उत्तरं द्यायची, याचं सगळं ट्रेनिंग या दोघांनी घेतलं होतं. हे ट्रेनिंग घेण्यासाठी सिया आणि चेतनने इंटरनेटवर 2 जपानी व्हिडिओ पाहिले होते. या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स सुद्धा सिया आणि चेतनच्या वेब हिस्ट्रीमधून पोलिसांना सापडल्याची माहिती आता समोर येते. त्यामुळे या सगळ्याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय. पोलिसांच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस सूत्रांच्या हवाल्याने काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार चेतन आणि सियाचे काही कॉमन फ्रेंड्स सुद्धा होते. या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत दोघं अनेकदा भेटायचे. त्यांच्या भेटीच्या ठिकाणांबद्दल पोलिसांना माहिती मिळाली आहे. किमान 4 ते 5 हॉटेल्सचे पत्ते पोलिसांना सापडले. त्यात एका सीसीटीव्हीवरून एक धक्कादायक अँगल आता चर्चेत आलाय. एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिया आणि चेतन हॉटेलच्या रूममध्ये जाताना दिसत आहेत. पण तास दीड तासानंतर सिया तिथून बाहेर पडते आणि नंतर एका दुसऱ्याच मैत्रिणीसोबत चेतन त्याच हॉटेलमध्ये त्याच रूममध्ये जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे. यावरून सिया आणि चेतन फ्री सेक्स ग्रुप चालवत होते का, असाही संशय आता व्यक्त केला जातोय. थोडक्यात सिया आणि चेतनबद्दल होणारे खुलासे थांबत नाहीयेत. पण हे सगळे खुलासे, आरोप पोलिसांना कोर्टात सिद्ध करावे लागणार आहेत. गुरुवार 16 जुलैला कोर्टानं या दोघांना दिलेली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी संपली. त्यामुळे गुरुवारी पुन्हा एकदा या प्रकरणी वडगाव मावळ सेशन कोर्टात सुनावणी पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडीत वाढ करून दिली आहे. त्यांना आणखी 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे दोघांना आता 29 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे. सुनावणीनंतर आरोपी चेतन चौधरीचे वकील ॲडव्होकेट राधिकेश उत्तरवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, जोपर्यंत पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण करून कोर्टात चार्जशीट दाखल करत नाहीत, तोपर्यंत कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून कोर्ट दर 14 दिवसांनी आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवत राहणार आहे. ही प्रक्रिया पुढचे साधारण 3 महिने सुरू राहू शकते, असं वकिलांचं म्हणणं आहे. तर या सुनावणी दरम्यान बचाव पक्षाच्या वतीनं कोर्टात एक अत्यंत महत्त्वाचा अर्ज दाखल करण्यात आला होता. हा अर्ज कोर्टानं अंशतः मंजूर केलाय. ॲडव्होकेट राधिकेश उत्तरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयानं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील SP कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार, कार्यालयाची मुख्य लॉबी, SP कार्यालय परिसराचे CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे या परिसरातील ठराविक दिवसांचं CCTV फुटेज नष्ट न करता ते पोलिसांना सुरक्षितपणे जतन करावं लागणार आहे. पण आरोपींच्या वकिलांनी थेट SP कार्यालयातील CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी केल्यामुळे तपासाच्या प्रक्रियेवर किंवा पोलिसांच्या भूमिकेवर बचाव पक्ष काही आक्षेप घेणार का, अशा चर्चा आता व्हायला लागल्यात. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणात चार्जशीट कधी दाखल करणार आणि संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन विरोधात भक्कम पुरावे सादर करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातल्या या नवीन अपडेट्सबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.